फॅशनबद्दल तर सर्वांना सगळं काही माहितीच आहे आणि महिलांच्या फॅशनबद्दल तर कायच बोलावं. महिलांच्या फॅशनमध्ये गेल्या काही दशकात खूप मोठे बदल झाले आहेत. फॅशन ही समाजाच्या बदलत्या विचारसरणीचा आणि संस्कृतीचा प्रभावाचा एक आरसा मानला जातो. सुरुवातीच्या काळात महिलांची फॅशन ही पारंपरिक आणि मर्यादित स्वरूपाची होती. भारतात साड्या, घागरा चोली, पंजाबी ड्रेस यांसारखे कपडे यांना प्राधान्य दिले जात होते. याचबरोबर जगभरात महिलांनी लांबजगे गाऊन्स आणि बंदिस्त पोशाख घालण्याला प्राधान्य दिलं. त्या काळात फॅशन ही शालीनता आणि समाजाची मान्यता यावर आधारित होती. 1920च्या दशकात महिलांच्या फॅशनमध्ये क्रांतिकारी बदल झाले. वेस्टर्न देशांमध्ये फ्लिपर स्टाईल लोकप्रिय झाली, ज्यामध्ये सरळ आणि सोपे डिझाईन्स होते. भारतात याच काळात महिलांनी आधुनिक पोशाखाचा स्वीकार करण्यास सुरुवात केली. विशेषतः उच्चवर्गीय महिलांमध्ये याचा कल जास्त होता. 1960-70च्या दशकात हिप्पी संस्कृतीचा प्रभाव फॅशनवर दिसून आला. ढिल्ले कपडे, रंगीबेरंगी प्रिंट्स आणि स्वातंत्र्याच्या भावना याचं प्रतिबिंब या फॅशनमध्ये होतं. 1980च्या दशकात आधुनिक कपड्यांसोबत व्यावसायिक पोशाखाचं महत्त्व वाढलं. महिलांनी कामाच्या ठिकाणी कोट पॅन्ट, ट्राउझर आणि ब्लेझर घालायला सुरुवात केली. याच वेळी फिटेड ड्रेस, चमकदार रंग आणि नवीन प्रकारचे कपडेही आले. 1990च्या दशकात महिलांच्या कपड्यांमध्ये अधिक आरामदायीता दिसून आली. जीन्स, टी-शर्ट आणि विविध प्रकारचे कॅज्युअल पोशाख महिलांनी आत्मसात केले. 21व्या शतकात महिलांच्या फॅशनमध्ये बरेच प्रयोग झाले. पारंपरिक कपड्यांना आधुनिक ट्विस्ट मिळाला. उदाहरणार्थ, साड्यांबरोबर क्रॉप टॉप्स आणि बेल्टचा वापर आला. 21व्या शतकात वेस्टर्न वेअरला जास्त प्राधान्य मिळाले. महिलांनी फक्त डिझाईनकडे लक्ष न देता कपड्यांच्या टिकाऊपणावर आणि पर्यायपूर्वकतेवर भर दिला. आजच्या घडीला फॅशन वैविध्यपूर्ण झाली आहे. कोणत्याही प्रकारचे कपडे निवडताना व्यक्तिमत्व, सोय आणि ट्रेंड्स याचा समतोल साधला जातो. फॅशन ही फक्त स्टाईल दाखवण्यासाठी नसून ती व्यक्तिमत्व आणि विचार व्यक्त करण्याचे साधन बनली आहे. सोशल मीडिया आणि सेलिब्रिटींच्या प्रभावामुळे महिलांना जगभरातील ट्रेंड्स झपाट्याने समजून घेता येतात. अशा प्रकारे महिलांची फॅशन सतत बदलत राहणारी आणि काळानुसार नवनवीन ट्रेंड स्वीकारणारी राहिली आहे. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपले महिला विश्व.